मठ या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया. पूर्वी आपण संत पुरुषांच्या निवासाच्या ठिकाणाला मठ असे म्हणायचो. संन्यासाची मठी असा शब्दप्रयोग आपण करायचो. मठी म्हणजे साधी-सुधी देवदेवतांचा वास असलेली निवासाची व्यवस्था, जिथे गुरुतुल्य, ऋषितुल्य, संत, संन्यासी राहून धार्मिक विधी, धार्मिक अध्ययन, पोथ्या, पुराणे, वेदांचे अध्ययन करतात असे ठिकाण. जे साफ, स्वच्छ, नीटनेटके असते त्याला मठी असे म्हणतात. मठी या शब्दावरून मठ हा शब्द रूढ झाला असावा. मठ म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी देव, धर्म, नामस्मरण, धर्मसंस्कार, जप, तप, अध्यात्मसंस्कार, जागर, होम हवन म्हणजे एकंदरीत सर्व प्रकारची धार्मिक कार्ये, देवदर्शन, मानसिक शांती मिळवून देणारे संन्यासी, संत, ऋषी व तत्सम व्यक्तींचे स्थान असणारे ठिकाण. अशाच श्री स्वामी समर्थांच्या मठात आपण जात असतो. जिथे त्यांची मोठी मूर्ती, फ्रेम किंवा पादुका स्थापन केलेल्या असतात असे स्थान म्हणजे मठ. श्री स्वामी समर्थांनी आपल्या शिष्यांकरवी, प्रशिष्यांकरवी म्हणजेच प्रशिष्य म्हणजे शिष्यांचे शिष्य अनेक जागृत मठ स्वतः स्थापन केले. त्यावेळी म्हणजे स्वामींनी समाधी घेतली त्यावेळी या मठांची संख्याच 200च्या घरात होती. स्वामींना समाधी घेऊन आज अनेक वर्ष झाली म्हणजे आज महाराष्ट्रभर स्वामींच्या मठांची संख्या हजारोंवर असली पाहिजे. ग्रामीण भागातून या मठांची अधिक संख्या आहे. स्वामी हे स्वतः जागृत दत्तावतार होते. त्यामुळे दत्तभक्ती व दत्त उपासनेच्या प्रसारावर त्यांचा भर होता. दत्त उपासना व दत्त संप्रदायाचा प्रसार करणे हा स्वामी समर्थांचा मठ स्थापने यामागचा प्रमुख उद्देश होता. दत्त उपासनेवर मठात चर्चा व्हावी, दत्त उपासकांना एकत्र नामस्मरण व उपासना करता यावी, गृहस्थाश्रमी लोकांना भक्तिभाव टिकवून ठेवण्यासाठी व त्यासाठी एकत्र येण्यासाठी मठ हे माध्यम केले. जी माणसे संसारात आहेत त्यांना उपासनेद्वारे दया उत्पन्न होऊन ती टिकली पाहिजे. होम हवन इत्यादी विधी नित्य व्हावेत. दत्त उपासक एकत्र यावेत, त्यांच्यात धर्मजागरण व्हावे. स्वामींचे भक्त, अनुयायी, शिष्य यांना धार्मिक कार्य करण्यासाठी एकत्र येता यावे. त्याचबरोबर धार्मिक कार्यातून प्रेम वाढावे, आपापसात सामंजस्यपणा यावा यासाठी मठ स्थापले. भजन, कीर्तन, प्रवचने सतत चालू राहावीत. धर्मजागरणाचे कार्य घडावे. दत्त तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा. सर्व लोकांनी सन्मार्गाला लागावे. वेद, शास्त्रावर चर्चा व्हावी. अध्यात्मावर चर्चा घडावी. स्वामींच्या शिकवणीचा प्रसार व्हावा. अशा बहुयामी उद्देशाने स्वामींना मठ उभारायला सांगितले.